नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, 5वी नवोदयमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेविषयी आकृती मालिका पूर्ण करा याचा पूर्णपणे स्वाध्याय बघितला होता. आज आपण बघणार आहोत समसंबंधाचा स्वाध्याय. मित्रांनो, कालचा व्हिडिओ कसा वाटला? त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला का? व्हिडिओमधील स्पष्टीकरण तुम्हाला समजलं का? या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा. मित्रांनो, जर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर समजलं किंवा न समजलं अशी जर माहिती दिली तर आम्ही अजून तुम्हाला जास्त ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5वी नवोदयमधील समसंबंध या भागातील स्वाध्याय. तर बघा, अगोदर समसंबंध म्हणजे काय? मित्रांनो, 5वी नवोदयसाठी आपल्याला आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत. 10 टॉपिक आहेत. त्या 10 टॉपिकवरती आपल्याला प्रत्येक वेळेस प्रश्न येणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण 4 टॉपिक बघितले आहेत. आता बघत आहे 5वा टॉपिक. तर बघा, समसंबंधामधील आकृत्या कशा शोधायच्या आहेत. बघा, अगोदर त्यासाठी आपण काय आहेत नियम ते बघूया. पहिला नियम आहे मित्रांनो, आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट होते. बघा मित्रांनो, समसंबंध बघताना आकृत्या चिन्हे यांची संख्या काय होते? दुप्पट होते. दुसरा संबंध आहे, आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत किंवा काही अंशात फिरतात. बघा, आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत किंवा काही अंशात फिरतात. आकृतीची आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब मिळते. आकृती 180 अंशात फिरते. बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची अदलाबदल होते. बघा मित्रांनो, बाहेरील व आतील आकृत्या यांची चिन्हे यांची अदलाबदल होते. आकृतीचा आकार लहान मोठा होतो. मित्रांनो, समसंबंध आकृती ओळखण्यासाठी आपल्याला हे सर्व नियम 6 नियम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो, हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात आणि हमखास विचारले जातात प्रश्न. त्यामुळे तुम्हाला आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करावं लागणार आहे. मित्रांनो, पाठीमागे सांगितल्याप्रमाणे आकृतीचा पर्याय कट करत जाणे हा खूप सोपा पर्याय आहे. मित्रांनो, कारण की त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर उत्तर काढण्यास वेळ भेटतो आणि तुमचा वेळ पण वाचतो. मित्रांनो, तर चला बघूया आपण समसंबंध या विषयावरती स्वाध्याय. कारण की जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, कारण की जास्त वेळ घेतला तर व्हिडिओ खूप मोठा होतो मित्रांनो, आणि व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही बघण्यास कंटाळा करताय मित्रांनो. परंतु मित्रांनो, ज्यांनी कोणी क्लास लावले नाहीत, ज्यांना खरंच गरज आहे, जर तुमची जर मागणी असेल तर मित्रांनो, की आम्हाला लाईव्ह क्लास घेत जावा, तर आपण लाईव्ह क्लाससुद्धा सुरू करू शकतो. पण लाईव्ह क्लास सुरू करण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमची जर इच्छा असेल की बाबा मॅडम तुम्ही हे लाईव्ह क्लास सुरू करा आणि लाईव्ह क्लासमध्ये आम्ही जॉईन होतो, तर जर आम्हाला सपोर्ट केला तर मी तुमच्यापर्यंत लाईव्ह क्लासद्वारे सुद्धा माहिती पुरवू शकते. मित्रांनो, तर तुम्ही ज्यांना कोणाला लाईव्ह क्लास गरजेचे आहेत, ज्यांनी कुठेही क्लास वगैरे लावलेले नाहीत, क्लास करत नाहीत, घरूनच अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण जर तुमची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह क्लास देऊ शकेल आणि व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघत जावा मित्रांनो, कारण की स्वाध्यायामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ खूप सोपा जाईल आणि आकृत्यासुद्धा खूप सोप्या जातील मित्रांनो, कारण की पूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आणि ज्यांना खरंच क्लास लावायचे त्यांनी खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. तुमचा रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो, तरी पण तुम्ही कमेंट करत नाही मित्रांनो, लाईक करत नाही मित्रांनो. यासाठी की मला काही पैसे मिळतात म्हणून तुम्ही लाईक करू नका, कमेंट करू नका. तुम्हाला माझ्यापासून काहीतरी ज्ञान मिळते म्हणून लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. जर तुम्हाला लाईक कमेंटवरती मला 1ही रुपया मिळत नाही मित्रांनो, तुमचा गैरसमज आहे मित्रांनो. पण जर का तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर खरंच मनापासून लाईक करा, कमेंट करा. आणि लाईक आणि कमेंट केला तर मला प्रोत्साहन मिळतं आणि मला प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी तुमच्यापर्यंत अजून ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत जाईल मित्रांनो. आणि खरंच ज्याला क्लास लावायचे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह क्लासची मागणी करा की आम्हाला लाईव्ह क्लास बघायचे आहेत, तर आपण लाईव्ह क्लाससुद्धा सुरू करू शकतो. तर चला आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण स्वाध्यायाकडे सुरुवात करूया. मित्रांनो, स्वाध्याय दिलेला आहे. आता आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे मित्रांनो, पण स्वाध्याय त्या अगोदर परीक्षेमध्ये सुद्धा असाच एवढा खूप मोठा असा प्रश्न येतो मित्रांनो. यासाठी अगोदर प्रश्न पूर्णपणे समजून घ्यायचा मित्रांनो आणि मगच उत्तराला गाठ घालायची आहे मित्रांनो. बघा आता प्रश्न काय आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्नाकृत्या दिल्या आहेत. बघा, 3 प्रश्नाकृती दिल्या असून 4थ्या प्रश्नाकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. बघा मित्रांनो, 3 प्रश्नाकृत्या दिल्या आहेत आणि 4थी प्रश्नाकृती आपल्याला शोधायची आहे. पहिल्या
दोन प्रश्न आकृत्यामध्ये काही विशिष्ट संबंध असतो. बघा, पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही विशिष्ट संबंध आहे. अशा प्रकारचा संबंध पुढील 2 आकृत्यांमध्ये असायला पाहिजे. बघा मित्रांनो, या 2 ज्या आकृतीमध्ये जो संबंध असतो ना, तसाच संबंध या 3ऱ्या आणि 4थ्या आकृतीमध्ये आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. त्यासाठी काय करायचं आहे, उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधा जी प्रश्नचिन्हाच्या जागी देता येईल त्या आकृतीचे वर्णन असलेले वर्तुळ काळे करा. बघा, जी प्रश्नचिन्हाच्या जागी देता येईल त्या आकृतीचे वर्णन असलेले वर्तुळ काळे करा. बघा, या 2 आकृतीचा जसा संबंध आहे तसा 3ऱ्या आणि 4थ्या आकृतीचा संबंध असायला हवा मित्रांनो. बघा, प्रश्न नीट समजून घ्यायला शिका. प्रश्न समजून घेतला तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर कळेल. आकृत्या व्यवस्थित बघितल्या तर सुद्धा तुम्हाला उत्तर समजतील. पर्याय कट केले तर त्यातल्या त्यात जास्त लवकर समजतील. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायला शिका मित्रांनो, कारण की पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला अधूनमधून मी छोटी छोटी माहिती देत असते. त्यासाठी तुम्ही कोणतीही माहिती स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघायला शिका. पूर्ण व्हिडिओ केल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे समजणार आहे मित्रांनो. आणि ज्याला खरंच गरज आहे अशाने तर कधीच व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. त्यासाठी खूप चांगला व्हिडिओ बनवत आहे. तर चला आता पहिला प्रश्न बघूया आपण. बघा, आता काय आहे मित्रांनो, उभी रेषा आहे, अर्धा गोल आहे आणि हा त्रिकोण इथं म्हणजे उलटा आर काढल्यासारखा, बरोबर की नाही. परंतु इथे काय केले रे मित्रांनो, हा अर्धा गोल इथे पूर्ण केला आहे. बघा मित्रांनो, हा अर्धा गोल इथे पूर्ण केला आहे आणि ही रेष हा त्रिकोण सुद्धा इथे काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. परंतु जी मधली रेष आहे की नाही ती काय केलेली आहे, घालवली आहे. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा प्रश्न नीट बघा. उभी रेष आहे, अर्धा गोल आहे, त्रिकोण आहे, परंतु त्या अर्धा गोल जवळ अजून एक त्रिकोण गोल पूर्ण केला आणि त्रिकोण पूर्ण केला आहे. बघा, आणि मधली जी रेष तयार होती ना ती घालवलेली आहे. आता काय करावं लागेल मग आपल्याला, 3ऱ्या आकृतीमध्ये पण तसाच संबंध आला पाहिजे. म्हणजे आहे अशी आकृती आली पाहिजे की नाही, यायला हवी की नाही, आहे की नाही. बघा, अशीच पूर्णपणे आकृती आली पाहिजे. हा भाग असाच भाग सेम इकडे आला पाहिजे. बघा, ए मध्ये दिसतोय का, ए मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसत नाही मित्रांनो, डी मध्ये दिसतोय. परंतु रंगवलेला भाग आणि न रंगवलेल्या भागामध्ये फरक ओळखायला शिका मित्रांनो. बघा, कुठे दिसतोय तुम्हाला, ए मध्ये दिसतोय. बघा, हा रंगवलेला भाग चिटकून आहे की नाही, त्याला चिटकून हा रंगवलेला भाग आहे इकडला आणि त्रिकोण आहे. म्हणजे ए नंबरची आकृती मित्रांनो काय येणार, आपली बरोबर येणार मित्रांनो. बाकीच्या बी आणि सी आणि डी आकृती कट झाल्या मित्रांनो. ए नंबरची आकृती आपली काय येणार, बरोबर येणार. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो, चौकोन आहे, बरोबर की नाही. त्यामध्ये कोपरे जोडलेत, चौकोनामध्ये कोपरे जोडलेत. बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये कोपरे जोडलेत. इथे 2 टिंब आहेत, इथे 4 टिंब दिलेत, इथे 4 गुणले दिलेत, बरोबर की नाही. आता काय येणार आहे, काय येणार मित्रांनो, इथं 4 गोल आहेत की नाही, इथे 2 गोल आहेत. म्हणजे इकडे पण काय येणार आपल्याला, इथे 4 गोल येणार. बघा, आता इथे काय रे, कोपरे जोडलेत, त्रिकोण दिले आणि कोपरे जोडलेत. इथे काय येणार मग, त्रिकोण येणार, त्रिकोणच येणार का, त्रिकोणच येणार. आणि गुणले किती येणार, 3 गुणले येणार. बघा कुठे दिसतात 3 गुणले, ए मध्ये नाही, 2 आहेत, ए कट. बी मध्ये आहेत बघा 1 2 3, बी असू शकतो. सी मध्ये बघा 1 2, सी कट 1 2 3. डी मध्ये सुद्धा 3 आहेत, पण मित्रांनो त्रिकोण जोडले नाहीत, म्हणजे कोपरे जोडलेले नाहीत, म्हणजे डी सुद्धा पर्याय येणार नाही. आपला उत्तर क्रमांक कुठला येणार मित्रांनो, बी नंबरचाच येणार. बघा, समजते का, हे कट का केले मित्रांनो, कारण की कोपरे जोडलेत. आणि हे असू शकते का म्हणते, कारण की अजून आपल्याला पुढची आकृती बघायची असते. त्याच्यामुळे डायरेक्टली मी ह्याच्यावरती उत्तराला येस म्हणू शकत नाही मित्रांनो, ही पुढची आकृती बघितल्याशिवाय. त्यामुळे तुम्हीही घाई करू नका. पहिल्याच दुसऱ्याच आकृतीमध्ये उत्तर दिसते म्हणून तुम्ही डायरेक्टली घाई करू नका, कारण की काही वेळेस लहान चुकासुद्धा असू शकतात मित्रांनो. त्यामुळे यामध्ये तुम्ही घाई करू नका. आणि हा प्रश्न बघा मित्रांनो 2022 मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये नवोदयाला आला होता. त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. असे प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात. आता घेऊया पुढची आकृती. पुढची आकृती बघा 3 नंबरची आकृती आहे मित्रांनो. आज आपण जेवढे होतील तेवढे क्वेश्चन घेणार आहोत मित्रांनो. बघा काय आहे रे, शंकरपाळीचा आकार आहे, बरोबर की नाही, परंतु चौकोन आहे आतमध्ये, चौकोनाच्या आतमध्ये, बरोबर की नाही. परंतु इथे काय केले रे, शंकरपाळीच्या आकारामध्ये परत आतमध्ये चौकोन केलाय की नाही, बरोबर की नाही.
आता बघा 3 नंबरला काय केलं, त्रिकोण केला आहे आणि वर्तुळ केलं आहे. मग आता इथे काय येणार आहे, त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ येणार, बरोबर की नाही. बघा पहिल्यामध्ये काय केले, चौकोनामध्ये शंकरपाळीचा आकाराचा चौकोन काढला आहे आणि दुसऱ्यामध्ये काय केले, शंकरपाळीच्या आकारामध्ये आतमध्ये चौकोन दिला आहे, म्हणजे उलट केलं आहे. आता बघा आतली बाजू बाहेर, बाहेरची बाजू आतमध्ये केले. आता मग गोलमध्ये त्रिकोण आहे तर मग त्रिकोणामध्ये काय येणार आहे, गोल येणार. तर बघा आता पर्याय शोधा. मग एमध्ये आहे का, नाही. एकट. बीमध्ये आहे का, नाही. त्रिकोणामध्ये चौकोन आहे म्हणजे बी पण कट. सीमध्ये आहे का, आहे. सीमध्ये पण आहे, डीमध्ये पण आहे, परंतु डी हे उलट बाजूला आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, बरोबर येणार. सोपे आहेत की नाही आकृती. आणि ही सुद्धा आकृती मित्रांनो 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली आहे. आता घेऊया पुढची आकृती. बघा पुढची आकृती आहे, चौकोन आहे, मधून रेष मारली आहे. बघा मधून रेष. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध बघा, नंतर तिसऱ्या आणि चौथ्याचा संबंध शोधायचा आपल्या पहिल्या आकृतीमध्ये. बघा हा इथे रेष आहे, उलट दिशेने रेष मारली, बरोबर की नाही. इथे रेष मारली की इथं उलट दिशेने मारली. इथं न रंगवलेलं वर्तुळ आहे, इथं रंगवलेलं वर्तुळ आहे. इथे चौकोन या बाजूला आहे, इकडच्या बाजूला या बाजूला आहे. इथे न रंगवलेला त्रिकोण आहे, इथे रंगवलेला त्रिकोण आहे, म्हणजे रंगवलेला न रंगवलेला, बाजू उलट, गोल वर्तुळ, रंगवलेलं न रंगवलेलं. आता तशीच आकृती आपल्याला शोधायचं. आता इथं चौकोन आहे. बघा चौकोन कुठे कुठे, सगळीकडेच आहेत, बरोबर की नाही. चौकोन कुठे आहेत, सगळीकडेच आहेत. परंतु आता काय, हा भाग इकडल्या बाजूला आहे म्हणजे कुठे येणार आहे, या बाजूला यायला पाहिजे की नाही. कुठे दिसतोय तुम्हाला हा भाग, कुठे दिसतोय, हा आहे पण उलट आहे. हा दिसतोय बघा इथे या बाजूला दिसतोय. सीमध्ये पण दिसतोय, सी पण असू शकतं, डी पण असू शकतं, असतं की नाही. आता बघूया पुढचं. म्हणजे ए तर कट झाला मित्रांनो, हे चुकीचं आहे म्हणून ए कट केला आपण. बी सी आणि डीमध्ये शोधायचं आहे. आता पुढची आकृती बघा. पुढं काय, त्रिकोण खाली आहे रंगवलेला, म्हणजे त्रिकोण न रंगवलेला पाहिजे आपल्याला. बघा बीमध्ये आहे, सीमध्ये आहे, डीमध्ये आहे, म्हणजे तिन्हीमध्ये पण कन्फ्यूज आहे आपण. आता पुढचं चौकोन आहे, इथे न रंगवलेला आहे म्हणजे इथे काय येणार आहे, रंगवलेला. इथे आहे, इथे आहे, बरोबर की नाही. इथे आहे पण मोठा आहे म्हणजे डी पण कट. आता ए पण कट झाला, डी पण कट झाला. बीमध्ये आणि सीमध्ये तर सारखं दिसते म्हणून आपण बीला किंवा सीला गोल करून येऊ शकतो का, नाही. तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, आता आपल्याला बघावं लागतील रेषा. बघा ह्या रेषा कशा आहेत, बघा ही बाजू, आतली बाजू बघा या बाजूला रंगवलेलं आहे म्हणजे परत उलट बाजूला झाले, बरोबर की नाही. मग आता या बाजूला रंगवलेलं आहे म्हणजे या बाजूला रंगवलेलं पाहिजे की नाही, बरोबर की नाही. हां, या बाजूला रंगवलेलं पाहिजे. आणि रेषेचा आकार, डिझाईन सरळ आहेत की नाही, तर उलट पाहिजे. बघा बीमध्ये तसं दिसते की नाही. बीमध्ये ती आकृती सेम आहे मित्रांनो, त्यामुळे बी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, बरोबर येणार. बघा थोडंसं कन्फ्यूज होतात आकृत्या, कारण काही आकृत्या अवघड असतात त्यामुळे कन्फ्यूज होतात, पण कन्फ्यूज होऊन जायचं नाही. अशा आकृतीकडे बारीक निरीक्षण करायचं आहे मित्रांनो, आणि बारीक निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला उत्तरं समजणार आहेत मित्रांनो. आता घेऊया पुढची आकृती. बघा मित्रांनो पुढची आकृती आहे, गोल आहे. बघा त्यामध्ये डिझाईन दिली, हा मोठा भाग आहे, त्याच्या खाली त्रिकोण आहे. परत पुढं काय केलं आहे, गोलमध्ये हा त्रिकोण घेतला आणि त्रिकोण म्हणजे 1 2 3 4 5 बाजू असलेला भाग घेतला आणि त्यामध्ये 3 त्रिकोण घेतला, बरोबर की नाही. म्हणजे गोल आहे तसाच ठेवला. आता काय करायचं मग, आपल्याला मनामध्ये आकृती तयार करा. त्रिकोण आहे, परत चौकोन घ्यायचा, चौकोनामध्ये गोल घ्यायचा. बघा त्रिकोण चौकोन गोल, त्रिकोण चौकोन गोल कुठे दिसतंय बघा. एमध्ये काय, त्रिकोण गोल, चुकलं. बीमध्ये त्रिकोण चौकोन गोल, बरोबर. बीमध्ये चौकोन त्रिकोण गोल, चुकलं. डीमध्ये त्रिकोण चौकोन गोल, बघा बीमध्ये बरोबर आहे. बघा बी नंबरचा पर्याय काय झाला मित्रांनो, आपला बरोबर आला. समजले का. चला पुढं मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ वाया घालवत नाही मित्रांनो, कारण की पूर्ण व्हिडिओमध्ये आज आकृत्या घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 60 आकृत्या एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे. बघा 1 2 1 2 1, बघा 1 इकडं आहे, 1 तिकडं आले, 2 इकडं आहेत, 2 इकडं आल्या, गोल इकडं आहे, गोल इकडं आला. म्हणजे आता गोल हा कुठं आला रे, मग इथे यायला पाहिजे की नाही. ह्या 2 रेषा इकडं आल्या पाहिजेत आणि 1 रेषा इकडं आली पाहिजे. बघा कुठं भाग दिसतोय रे, बघा एमध्ये दिसते का 2 रेषा, नाही सेम आहे, कट.
एक रेष आहे म्हणजे असू शकतं, एक रेष आहे असू शकतं. डीमध्ये नाही, डी चुकीच्या बाजूला आहे. बघा गोल खाली आहे, इथं वरती आहे म्हणजे बीच पण कट. सी नंबरचा पर्याय मित्रांनो काय झाला आपला बरोबर झाला. पुढची आकृती बघा मित्रांनो, BE BE उलट लिहिले बघा. बघा कसं लिहिलं आहे, बी इकडं त्रिकडं, ई इकडं त्रिकडं, के कुठं आलं मग, के उलट दिशेला के आणि क्यू बघ कुठं आहे, केचा आकार बघा कुठे येते रे, बीमध्ये दिसते का, डीमध्ये दिसते बघा, डीमध्ये बघा, डीमध्ये ही रेष उलट दिली इकडे दिली, बीमध्ये दिसतंय पण सेम आहे परंतु बीची रेष बरोबर क्यूच्या आकारावरती आहे म्हणून बी नाही येत मित्रांनो, डी नंबरचा पर्याय येतोय मित्रांनो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. चला पुढची आकृती घेऊया लगेच. पुढची आकृती घ्या, मागासारखीच आहे. चौकोन त्रिकोण गोल, चौकोन गोलमध्ये त्रिकोणाने भरवलेला आहे. आता बघा बाहेरची बाजू आतमध्ये, आतली बाजू बाहेर गेली आणि बाहेरची बाजू आतमध्ये आलेली, बरोबर आहे की नाही. आता त्रिकोणामध्ये चौकोन बघायचा आपल्याला, त्रिकोणामध्ये चौकोन बघायचा आणि तोही भाग रंगवलेला कुठे दिसतोय रे, त्रिकोणामध्ये चौकोन. बघा हा त्रिकोण आहे, इथे चौकोन आहे, तो रंगवलेला भाग आहे. बीमध्ये आहे का नाही, सीमध्ये आहे का नाही, डीमध्ये सुद्धा नाही मित्रांनो. ए नंबरचा पर्याय येणार मित्रांनो आपला. चला पुढची आकृती घेऊया. बघा पुढची आकृती कशी आहे, त्रिकोण चौकोन वर्तुळ, परंतु वर्तुळ न रंगवलेलं आहे, बरोबर की नाही. फिरलंय वर्तुळ, फिरलंय उलट दिशेने घड्याळाच्या. बघा आता इथं पण तसंच आहे. वरची बाजू कुठे गेली रे, आता त्रिकोण न रंगवलेलं पाहिजे आपल्याला. बघा कुठं दिसतंय त्रिकोण न रंगवलेलं. ही बाजू, या बाजूचं वर्तुळ होतं ते न रंगवलेलं होतं, बरोबर की नाही. मग या बाजूचं त्रिकोण न रंगवलेला पाहिजे, कुठे दिसतंय रे, डीमध्ये दिसतोय. आणि बघा ते फिरलंय, त्रिकोण वरती आला, वर्तुळ साईडला आला आणि चौकोन आला की नाही. समजतंय का. चला पुढची घ्या आकृती लगेच. बघा पुढची आकृती कशी आहे, त्रिकोण आहे, प्लस आहे, इथं खाली चौकोन आहे. बघा आता कसं लिहिले, वर्तुळ आहे. बघा आता त्रिकोण आतमध्ये इथं बाहेर घेतला आणि ह्या बाहेरच्या बाजू आतमध्ये घेतलेत. लक्ष द्या मित्रांनो, लहान लहान गोष्टी आहेत. बघा अधिक चिन्ह आहे ते आतमध्ये होतं, इथं बाहेर घेतलं आणि आतमध्ये वर्तुळ आणि चौकोन घेतला, बरोबर की नाही. त्रिकोण आहे तसं ठेवला. तर आपल्याला काय करायचं आहे, हे वर्तुळ आणि गुणले हे चिन्ह काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. आणि इथं वजा आणि अधिक आहे, बरोबर की नाही. हे वजा आणि अधिक आपल्याला आतमध्ये घ्यायचं. कुठं दिसतं रे वजा आणि अधिक आतमध्ये आहे, इथं वजा आणि अधिक इथे पण आहे, असू शकतं. सीमध्ये पण नाही, सीमध्ये अधिक गुणले वजा सगळं बाहेर आहे. सी कट डीमध्ये सुद्धा आहे, असू शकतं. मग काय रे कसा आकार होतोय, बघा आता या दोन बाजू या बाजूला घेतलेत, बरोबर की नाही. मग या दोन बाजू कुठे घ्यायला पाहिजेत रे, कुठे घ्यायला पाहिजेत, या बाजूला घ्यायला पाहिजेत. बघा या बाजूला घ्यायला पाहिजेत. बघ कुठे दिसतंय, गुणले आणि वर्तुळ इथे दिसतंय डीमध्ये, म्हणजे डी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे मित्रांनो. बघा पुढची आकृती बघा, वर्तुळ आहे, चौकोन आहे, आतमध्ये त्रिकोण आहे. परत काय केलेलं आहे, त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ म्हणजे उलट केलेत. आता बघा इथं त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ. आता वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण पाहिजे आपल्याला, जास्त वेळ वाया घालायचा नाही मित्रांनो. वर्तुळ कुठे दिसतंय, वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण सी मध्ये दिसतंय मित्रांनो. सी नंबरचा पर्याय बघा, कारण की वेळ खूप कमी आहे, नवोदयाची परीक्षा लवकर आहे, त्याच्यामुळे आपल्याला फास्ट रिव्हिजन घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बघा सी मध्ये आहे मित्रांनो. चला पुढचा व्हिडिओ घ्या. बघा पुढची आकृती कशी आहे, बाण इकडे आहे, परत बाण इकडे गेला, खालचं वरी वरचं खाली केले. आता खाली बघा खाली कुठे येते, हा भाग खाली कुठे दिसतोय रे, सी मध्ये दिसतोय, डी मध्ये दिसतोय. ए कट बी कट सी आणि डी मध्ये बघा हा भाग खाली दिसतोय, बरोबर की नाही. आणि हा भाग गोल इकडे पाहिजे, कुठे दिसते, सी मध्ये दिसते, डी मध्ये आहे तसं आहे, म्हणजे सी डी पण कट. डी नंबरचा पर्याय बरोबर मित्रांनो. जास्त वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. चला आपण फास्ट घेऊया रिव्हिजन. पुढची आकृती बघा, त्रिकोण आहे, त्रिकोण फिरवला, इथे प्लस आहे, गोल आहे, इथं प्लस आहे,
आता कसा आकृती येणार आहे बघा. हा असा आकार आहे की नाही, व्यवस्थित आकार जर मांडला तर खालचा भाग वरी, वरचा भाग खाली किंवा साईडचा भाग पाहिजे. बघा कुठे दिसतंय, एमध्ये दिसतंय का, एमध्ये प्लस आहे, इथं प्लस आहे म्हणजे इथं काय येणार, वर्तुळ येणार. हे पण नाही, हे पण नाही, हे पण वेगळंच आहे. डीमध्ये आहे बघा, डी नंबरचा पर्याय बरोबर. चला पुढची आकृती घ्या. मित्रांनो आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करत जावा. आकृतीचे निरीक्षण केलं तर तुम्हाला आकृत्या लगेच समजतील. मित्रांनो जास्त विश्लेषण करत बसत नाही, सोप्या आकृत्या आहेत. बघा आकार बघा, लगेच उलट दिशेने फिरवले. बघा आता विलोट दिशेने फिरवा लगेच. पुढची आकृती बघा, पहिला आणि दुसरा कसा संबंध आहे तसा तिसरा आणि चौथा शोधायचा आहे. आकृती बदला, या बाजूला पाहिजे, बरोबर की नाही. बघ कुठे दिसते रे, बीमध्ये दिसते, सीमध्ये दिसते, डीमध्ये दिसते. एकट झाला आपला. बीमध्ये जास्त डिझाईन नाही, एक रेष राहिली खाली आली. सीमध्ये नाही, डीमध्ये नाही, म्हणजे कुठला आला रे, बी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. मित्रांनो पुढची बघा, वर्तुळ आहे, 2 गोल आहेत आणि अर्धगोल वरती लिहिले, उलट लिहिले. बघा आता वरची बाजू अर्धवर्तुळाची बाजू बदलली. बघा हा भाग कुठं वरती दिसतोय, बघा लगेच फास्ट सोडवायचं. मित्रांनो एमध्ये दिसतोय का, नाही. बीमध्ये दिसतोय का, नाही. सीमध्ये दिसतोय का, यस. डीमध्ये दिसतोय का, नाही. मित्रांनो बघा किती सोप्या आकृती आहेत. एका शुल्लक गोष्टीवरून सुद्धा आपण आकृतीचे निरीक्षण करून आकृतीचे उत्तर काढू शकतो, परंतु ते तुम्हाला समजलं पाहिजे. मित्रांनो बघा 2020 मध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. बघा लगेच समजले की नाही उत्तर. चला घेऊया लगेच पुढची आकृती. मित्रांनो पुढची आकृती 14, 18, 7. बघा 14, 18 याच्यामध्ये जो संबंध आहे ना, तो संबंध आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये शोधायचा आहे. कसं शोधणार रे, काय येईल रे, सोपं आहे की नाही, काय येईल, सोपी आकृती. बघा 14 आणि 18, पण ह्या 2 अंकी संख्या आहेत. 7 म्हणजे सिंगल पाहिजे, एक अंकी संख्या पाहिजे. कुठे आहे रे पर्यायामध्ये, एमध्ये नाही, सीमध्ये नाही, डीमध्ये नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय येणार मित्रांनो, बरोबर येणार. 1 अंकी आणि 2 अंकी संख्या शोधायची आपल्याला. मित्रांनो चला पुढची आकृती घ्या फास्ट. किती सोप्या आकृत्या आहेत, तुम्हाला मार्क मिळण्यासारख्या आहेत आकृत्या. तर चला पुढची आकृती घेऊया. बघा कसं आहे, त्रिकोण, चौकोन, हे तर आकार वेगळाच आहे. 1 2 3 गोल. बघा कसं दिसतंय रे, हा त्रिकोण जोडला आहे. बघा हा भाग पण आपल्याला जोडायचा आहे. बघा कुठे जोडलेला दिसतोय रे, एमध्ये दिसतंय, बीमध्ये दिसतंय, सीमध्ये दिसतोय, डीमध्ये नाही. रंगवलेला भाग आहे, हा भाग इकडं आहे. बघा बघा मित्रांनो, हा भाग जर जोडल्यानंतर कुठे दिसतोय बघा, बीमध्ये आहे. बघा बी नंबरचा पर्याय आपला येणार. रेषा सरळ आहेत, उलट बाजूला आहेत, बरोबर की नाही. चला पुढची आकृती घ्या लगेच. बी 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 उलट लिहिले. बघा ई कसं येईल रे मित्रांनो, ई ह्या बाजूला आहे म्हणजे ह्या बाजूला येईल, बरोबर की नाही. एमध्ये आहे, बीमध्ये नाही, सीमध्ये नाही, डीमध्ये नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय मित्रांनो काय येणार आपला, बरोबर येणार. मित्रांनो समजते का, समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जरा फास्ट रिव्हिजन घेत आहे कारण की वेळ खूप कमी आहे. मित्रांनो आपल्याला बुद्धिमत्ता संपवून मराठी आणि गणितसुद्धा सुरू करायचं आहे आणि गणित हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो गणिताचा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला गणिताच्या ट्रिक्स वगैरे समजल्या पाहिजे, त्यामुळे तुम्हाला गणिताच्या व्हिडिओसाठी मी बुद्धिमत्तेच्या व्हिडिओवरती जरा फास्ट रिव्हिजन घेत आहे. तर चला पुढे बघूया. त्रिकोण आहे, बघा कसा, इथं छोटासा आहे, इथं पूर्ण जोडला, इथं प्लस आहे, मग तिथं जोडलं पाहिजे की नाही. चौकोनाला जोडलं पाहिजे की नाही. एमध्ये दिसतंय का, नाही. गुणले चिन्ह दिसतंय. बीमध्ये आहे का, आहे. सीमध्ये नाही, आकार वेगळा आहे. डीमध्ये पण आकार वेगळा आहे. चला बी नंबरचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो, त्यामुळे उत्तर क्रमांक काय येणार आपला, बी नंबरच येणार आहे मित्रांनो. तर चला पुढचा आकृती घेऊया लगेच. बघा गोलमध्ये त्रिकोण आहेत. बघा पुढं काय आहे, चौकोनात त्रिकोण वर्तुळ. आता काय येणार, चौकोनात सांगितले की नाही, म्हणजे हा आहे तसा प्रकार आहे तो. आता त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, म्हणजे चौकोनात काय येणार ना, काय येणार, काय येणार मित्रांनो, खालचा भाग. हा खालचा भाग आहे. आता इथं पण खालचा भाग आहे ना, वर्तुळात येणार आपल्याला. आता वर्तुळ शोधावं लागलं, वर्तुळ, चौकोन आणि मग त्यामध्ये त्रिकोण शोधावं लागलं. बघा वर्तुळ, चौकोन, त्रिकोण कुठे दिसतंय, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण नाही. इथं आहे पण त्रिकोण आहे आणि वर्तुळ आहे. परत ए कट, बी कट, सी कट आणि डी नंबरचा पर्याय मित्रांनो काय येणार आपला, बरोबर येणार. बघा समजतंय का तुम्हाला. हा खालचा भाग घेतला, या खालचा भाग पूर्ण घेतला, त्यामध्ये परत काय केलं आपण, चौकोन वरचा भाग टाकला आणि मग मोठा भाग आहे तो लहान केला, बरोबर की नाही. इथे कसं केलं तसं.
बरोबर ना? समजते का मित्रांनो? आकृती समजत असेल तर येस म्हणा. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा रिस्पॉन्स मिळत नाही आहे मित्रांनो. चला पुढचा व्हिडिओ घेऊया. पुढची आकृती बघा मित्रांनो कशा प्रकारची आहे. बघा या बाजूला आहेत, इकडे या बाजूला आहेत. आता काय इथं चिन्ह जोडले, मग आता कुठल्या बाजूला येणार आहे? या बाजूलाच येणार, बरोबर की नाही? काय या बाजूला येणार? या बाजूला आहे म्हणजे या बाजूला झाली, पण इकडच्या बाजूला येणार का? कुठल्या बाजूला येणार आहे? तसे पण उलट बाजूला झाली आहे, बरोबर की नाही? कुठे येणार? या बाजूला येणार, बरोबर ना? बघा ही चुकीची आकृती आहे. बीमध्ये आहे बघा, वरती चौकोन आहे, खाली त्रिकोण आहे, म्हणजे बी नंबरची आकृती बरोबर आहे मित्रांनो. तुम्हाला फसवण्यासाठी सी नंबरमध्ये सुद्धा दिली आहे, परंतु डी नंबर येत नाही आणि सी नंबर सुद्धा येत नाही मित्रांनो. बी नंबरची आकृती येत आहे. पुढची आकृती घ्या मित्रांनो. बघा आयत आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, उलट केले. आयत, त्रिकोण, वर्तुळ. बघा आता हेच उलट करा परत. हा भाग कुठं खाली येतोय? बघा सगळीकडे दिलाय. परत रंगवलेला भाग कुठे दिसतोय? बी आणि सी मध्ये, डी मध्ये पण दिसतोय, म्हणजे बरोबर असू शकतं. परत न रंगवलेला भाग बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये पण आहे. आणि त्रिकोण, न रंगवलेला त्रिकोण बघा कुठे आहे? इथे आहे, पण इथे वेगळा आकार आहे. सी नाही, डी नाही, ए नाही, म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार. आता पुढची आकृती घ्या. बघा बाण वरती आहेत, बघा एक बाण वरती, एक बाण खाली. तसेच बाण बघा आता शोधा. या बाजूला आहेत म्हणजे कुठल्या बाजूला येणार आहे? एक बाण इकडे येणार आहे, एक बाण इकडे येणार. कुठे दिसतंय रे? हा बाण इकडे येणार. हा बाण आहे तो सरळ, ओके, पहिला बाण सरळ आहे, पण आता हा खालचा भाग विरुद्ध दिशेला येणार. कुठे दिसतंय तुम्हाला खालचा भाग विरुद्ध दिशेला? ए मध्ये दिसतंय का? नाही. बी मध्ये दिसतंय का? नाही. सी मध्ये दिसतंय मित्रांनो, नीट निरीक्षण करा. डी मध्ये नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय येणार मित्रांनो? बरोबर येणार. पुढची आकृती घेऊया लगेच. बघा 24 नंबरची आकृती आहे मित्रांनो. वर्तुळ आहे, त्यात अधिक चिन्ह दिले. परत पुढे चौकोनात डिझाईन दिली बघा मित्रांनो. आता आपल्याला काय केले? 1 2 4 बाजू आहेत. इथं बघा वर्तुळ आहे, त्यात चिन्ह दिले. आता ह्या डिझाईनला आपल्याला काय करायचं आहे? डिझाईन द्यायची. किती बाजू आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत. 6 बघा रेषा कुठं दिसतात? इथं जास्त दिसतात. ते 1 2 3 4 5 6 हे असू शकतं. सी पण असू शकतं. डी नाही, रंगवलेला भाग आहे. परंतु आता बघूया सी मध्ये आणि डी मध्ये काय फरक आहे रे? हा भाग खाली आहे मित्रांनो, हा भाग वरती आहे, म्हणजे सी येणार नाही, बी नंबरचा भाग येणार मित्रांनो. या आकृतीमध्ये बी नंबरची आकृती बघा, छोट्या छोट्या चुका आहेत. चला घेऊया लगेच पुढची आकृती. चौकोनात त्रिकोण, षटकोन आहे आला, त्रिकोणात त्रिकोण दिला आहे. आता काय येणार मग रे? काय येणार? 1 2 3 4 5 6 7 बाजू आहेत बघा. 1 2 3 4 4 आणि 1 2 3 ह्या 3 बाजू आहेत, म्हणजे त्या 7 बाजूंना एकत्र केले. आता बघा 1 2 3 1 2 3. आता षटकोन येणार 1 2 3 4 5 6. ए नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर बरोबर आहे मित्रांनो. चला पुढची आकृती घेऊया. तर बघा पुढची आकृती बघा. आता चौकोन आहे, त्यामध्ये एकूण बघा पूर्ण रेषा मारलेत, टोके. आता इथे पण टोक भरायचे आपल्याला. कसे दिसतात रे? कसे मारणार? किती आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5. कुठे दिसतात रे 5 रेषा? सगळे भाग जोडले गेलेत पाहिजेत. कुठे जोडलेत? बघा बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, म्हणजे ए नंबरमध्ये सगळे भाग जोडले गेलेत मित्रांनो. त्यामुळे ए नंबरचा पर्याय बरोबर येणार. बघा पुढची आकृती बघा कशी वाटते. आता हे उलटले बघा, स्वस्तिक उलट केले. आता हा पण भाग उलट करा. बघा कुठे दिसतोय? हा भाग खाली आला. कुठे दिसतोय रे खाली भाग? ए मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसतोय, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. सी नंबरचा पर्याय कट, डी नंबरचा पर्याय कट आणि बी मध्ये दिसतोय बघा. आता बघा हा भाग कुठे यायला पाहिजे? मग असा खालीच्या साईडला यायला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे ए नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर बरोबर आहे मित्रांनो. ए नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर काय आहे आपलं? बरोबर आहे. तर पुढची आकृती लगेच घेऊया मित्रांनो. बघा पुढची आकृती आहे. कसं आहे? एका बाजूला आयत आहे, ती बाजू इकडे झाली, परंतु रेषेमध्ये फरक केला. गोल इकडे आहे, इकडे आला, म्हणजे बाजूची उलट बाजू केली. बघा इकडे पण आहे, म्हणजे गोल कुठे येणार? या बाजूला येणार. कुठे दिसते रे या बाजूला गोल?
डीमध्ये दिसतोय म्हणजे डी नंबरचा पर्याय मित्रांनो कट. ए कट, बी कट, सी कट म्हणजे डी नंबरचा उत्तर बरोबर आहे. एका सेकंदात उत्तर समजते. अशा वेळेस उत्तराला वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. निरीक्षण करायचं नाही जास्त. थोडक्यात निरीक्षणामध्ये उत्तर सांगायचं आहे. लगेच समजले की नाही इथं. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा 29 नंबरची आकृती आहे. बघा कसा आकार आहे, चांदणी आहे. पण 1 2 3 4 6 बाजू दिलेली आहे त्याला. आता बघा इथं त्रिकोण आहे म्हणजे किती बाजू इथे 1 2 3 4 5 6. इथं 6 बाजू आहेत, इथे 6 बाजू आहेत म्हणजे इथे किती बाजू आहेत रे? 1 2 3 3 बाजू आहेत. कुठे दिसतात रे? आणि त्रिकोण दिसते बघा. हा भाग जो आहे की नाही मित्रांनो, हा भाग मधला भाग त्यांनी इथे काढून ठेवला आहे. लक्ष द्या, मधला भाग इथे काढून ठेवला आहे म्हणजे हा त्रिकोण बघा कुठे दिसतोय आपल्याला. ए मध्ये दिसतोय का? नाही. बी मध्ये दिसतोय, सी मध्ये दिसत नाही, डी मध्ये दिसत नाही म्हणजे बी नंबरचा पर्याय मित्रांनो काय येणार आपला? बरोबर येणार. बघा पुढची आकृती घ्या. बघा 3 वर्तुळ आहेत, 3 गुंडले आहेत. उभी केली, मांडली. लगेच उभी मांडणी करायला लागेल मित्रांनो. प्लस एका साईडला, गुंडले एका साईडला. बघा जे होतं ते शोधा. आता बघा कुठे येते? हे प्लस या बाजूला येणार. बघा आहे की नाही? ए मध्ये दिसते बघा, बी मध्ये दिसत नाही, सी मध्ये दिसत नाही, डी मध्ये दिसत नाही म्हणजे ए नंबरचा पर्याय सुद्धा मित्रांनो काय येणार? बरोबर येणार मित्रांनो यामध्ये. बघा 30 पर्यंत आकृत्या झाल्या आहेत. खूप मोठा व्हिडिओ होईल असं वाटते. 1 तासाचा तुम्ही बघणार नाही. यानंतरच्या 31 ते 60 आकृत्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो. मी 1 ते 30 आकृत्या एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण पूर्ण स्वाध्याय एका व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, परंतु व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं मी इथेच थांबत आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला लाईव्ह क्लास घ्यायची इच्छा असेल, तुम्ही जॉईन होणार असेल तर आपण लाईव्ह क्लाससुद्धा घेऊ शकतो. तर तुम्ही लाईव्ह क्लास जर घ्यायचा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह या वेळेला या म्हणून कमेंट मला करू शकता. जर मला तुम्ही ज्या वेळेस तुम्ही असाल त्यावेळेस मी तुम्हाला लाईव्हमध्ये येऊन तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली आणि लाईव्ह आले तर मित्रांनो तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे तुम्ही लाईव्हची तयारी करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, मित्रांनो कमेंट नक्की करा. ओके, धन्यवाद.